पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस आता आक्रमक झालेला आहे। उद्या काँग्रेसचं कॅन्डल मार्च, मोर्चा आणि सत्याग्रह आंदोलन होणार आहे। जिल्हा काँग्रेस समित्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। काँग्रेस हाय कमांडकडून सर्व पदाधिकाऱ्यांना निर्देश देखील देण्यात आले। पेपरफुटी प्रकरणावरून आता काँग्रेस देखील आक्रमक झालेली आहे। उद्या काँग्रेसचं कॅन्डल मार्च आणि सत्याग्रह आंदोलन होईल। जिल्हा काँग्रेस समित्यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। काँग्रेस हायकमांडकडून सर्व पदाधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश देखील देण्यात आलेत। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। पोलिसांकडून कथित विनयभंग झाल्याच्या प्रकरणावर सुप्रिया सुळेंची एक्स पोस्ट आहे। काय पोस्ट केले पाहूया। आंदोलनादरम्यान पोलिसांकडून महिलांना चुकीच्या पद्धतीने सर्व स्पर्श करणं, त्यांचा विनयभंग करण्याचा प्रकार घडले आहेत। आसाम, मुंबई आणि दिल्ली येथे अशा घटना घडल्या असून त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। दिल्लीत तर डीसीपी दर्जाच्या एका अधिकाऱ्याने महिलांना मारहाण केल्याचे आढळून आले। विनयभंग करण्याच्या घटना सरकारला मान्य आहेत का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। केंद्रीय महिला आयोगाने देखील या घटनांची तातडीनं नोंद घेण्याची आवश्यकता आहे। ट्विट आता सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। दिल्ली विद्यापीठाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। जंतर मंतरवरील आंदोलनाला जाऊ नका, दिल्ली विद्यापीठानं फरमान काढल्याने हे निषेध करण्यात आले। विद्यार्थी जर त्या ठिकाणी त्यांच्या संवैधानिक अधिकाराचा वापर करत असतील तर अशा प्रकारचा मोगलाई फरमान काढण्याचा अधिकार दिल्ली विद्यापीठाला आहे का? आणि दिल्ली विद्यापीठाला जर फरमान काढायचाच होता तर मग मंत्रीचा राजीनामा का नाही मागितला? नीट पेपर फुटी झाली त्याच्या संदर्भात का त्यांनी भूमिका नाही घेतली? अशा प्रकारे संविधानिक अधिकारचे गळचिपी करण्याचा, संविधानिक अधिकार ह्या देशातल्या नागरिकांचा दाबण्याचा जो प्रकार मोदी सरकार करत आहे आणि विशेष करून विद्यापीठाच्या माध्यमातून छात्रांवर, विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा जाहीर निषेध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी करत आहे। तर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। ठाकरे बंधू आता झोपेतून जागे झालेत, त्यांना अस्तित्व दाखवायचंय। ठाकरे बंधूंच्या मोर्चावर राजू वाघमारेंची प्रतिक्रिया आहे। आपल्या पक्षात मुलांना, लोकांना ओढण्यासाठी आंदोलन चालू आहे, असं वाघमारे यांनी टीका केली आहे। ठाकरे बंधू आता झोपेतून जागे झालेले आहेत। ठाकरे बंधू झोपेतून जागे झालेले आहेत। आता स्वतःच्या एसी घरातून रस्त्यावर उतरण्याची काळजी ते लोक घेत आहेत। त्याचं कारण एकच आहे की आपलं अस्तित्व दाखवायचं आहे। अहो, ज्यावेळी हे आंदोलन एवढे दिवस जंतर मंतरवर होत होतं त्यावेळी हे दोन्ही बंधू आपापल्या घरामध्ये होते, का नाही रस्त्यावर उतरले? ज्यावेळी हे आंदोलन पूर्ण देशामध्ये पसरत आहे, आता या आंदोलनातून मार्ग निघण्याचा वेळ आलेला आहे। सोनम वांगचूकनी त्यांचं उपोषण मागे घेतलंय, त्यावेळी पक्षात लोकांना खेचण्यासाठी आंदोलन करतायत। ठाकरे बंधूंच्या मोर्चावर राजू वाघमारेंची ही टीका आहे। ठाकरे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।